प्रिन्स, हा बैल पण आयता सापडला आपल्या हातात। शक्ती सोबत ह्याचा पण निकाल लावूया आपण। हीच हीच योग्य संधी आहे। शक्तीसाठी आणलेलं ते केमिकल आणि इंजेक्शन आहेच आपल्याकडे। नाही भद्रा, दोघांना एकत्र नाही। आधी शक्तीचं काम तमाम करूया आणि चेटकोबाला सरप्राईज देऊ, नंतर आपण शिवाचं काम तमाम करू। आलं का ध्यानात? आलं आलं ध्यानात। शक्ती गेल्यानंतर शिवा तसाच एकटा पडेल। मग त्याची त्रिडी काय कधी बांधता येईल आपल्याला। मॅडम तुमचा हात द्या ना। काय करताय? मग गायत्री काय झालं? शक्ती शक्ती, आज तुझ्यापासून आम्हा सगळ्यांना मुक्ती मिळणार। माझी सौभाग्यवती सौभाग्यकांक्षिणी तुला इंजेक्शन मारून यमाच्या घरात पाठवणार। आणि एकदा का तू यमाच्या घरात गेलीस का ॲज अ होतकरू नेता ऐवजी ॲज अ होतकरू पती म्हणून मी नावारूपास येणार। माझी सौभाग्यवती सौभाग्यकांक्षिणी गायू, पण गायूच्या डोळ्यात पाणी काय? शक्ती मेली ना म्हणून खोटं खोटं नाटक करत डोळ्यात पाणी आणलं असणार। वा कमाल ऍक्टर, बोललो होतो ना मी तू मॉडेल व्हायला पाहिजे होतीस। गायू गायू गाडीत का नाही बसली? ए गायू, हे गायू, हे गायू काय झालं? तू का रडतेस? हे जाणे म्हण, ए तू स्वतःच्या कानाखाली का मारतेस? ए सांग ना काय झालं? ए तुला तिकडे कोणी काय बोललं का? तू सांग, फक्त त्याचं नाव सांग। मी त्याचे हात पाय तोडून आहे ना असं कुठं फेकून दे ना, तुला पण कळणार नाही त्यांना पण कळणार नाही। ए सांग ना, ए गायू, ए गायू, ए थांब थांब, काय झालं मला सांग। हे बघ शपथ आहे तुला, काय झालं ते नक्की सांग। तू माझं वायफाय आहेस, तू माझं नेटवर्क आहेस, काय झालं सांग प्लीज। एका सुंदर मुलीने एका सुंदर मुलासोबत हिंसाचार केला। सरकार, काय झालं एवढ्या सकाळी बोलवलं? अरे आमचा बॉडीगार्ड आहेस ना तू। आता सकाळी सकाळी मी तुला नाश्त्यासाठी तर बोलवणार नाही, नाही का? ए निव्या, शिवा माझ्यावरही विश्वास नाहीये तुझा? माझ्यावर नाहीये, वहिनी साहेबांवर नाही। सरकार अहो, एवढाच होत असतो, मरणाच्या दारात उभा होत असतो तेव्हा मी मदतीला आलो होतो तुझ्या। आणि फक्त तुझ्याच नाही, तुला मदत केली, नानाला सुद्धा मदत केली आहे मी। तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज होती ना, मी होतो तिथे। शिवा अरे तुमच्यावर इतके उपकार चल उपकार सोड, मदत केली, माझ्यावर भरोसा नाहीये तुझा? सरकार, एक वेळ श्वास घ्यायला विसरेला शिवा, पण तुम्ही आमच्यावर केलेले उपकार कधी विसरणार नाही। सध्या गोष्टीच अशा घडतायत की विचार करायला भाग पडतायत। पण तुम्ही टेन्शन नका घेऊ सरकार, ते DNA चे रिपोर्ट आल्यानंतर सगळं खरं काय ते समोर येईलच ना।
डीएनए टेस्ट, डीएनए टेस्ट, डीएनए टेस्ट. तुमचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी ना या अशा लोकांना तोंड द्यावं लागणार तुम्हाला. वहिनी सर. भद्रा शांत. मला सांग, आपली बाजू खरी आहे की खोटी सांग. 100% खरी आहे. तू जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय. त्याला पण जाणून घ्यायचं असेल ना की खरं काय आहे. अगं म्हणून तर ही टेस्ट करतोय आपण. बरं, ते टेस्टवरून लक्षात आलं ती नर्स येऊन गेली. माझे ब्लड सॅम्पल्स दिले मी. शक्तीचं काय झालं? म्हणजे ती नर्स घरी आली होती, ब्लड सॅम्पल्स घेतले? हां, ते आपण कॉल केला होता शक्तीला, तर ते सॅम्पल घेणाऱ्या बाई आल्या होत्या त्यांच्याकडे. ते आता घेऊन निघाली पण असेल सॅम्पल. बॉस 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 ती मुलगी गेली, तिने तिचं काम नाही केलं. बॉस मला माफ करा, माफ करा. माझा संसार पण उघड्यावर पडला. बॉस बॉस मला माफ करा. काय? अशी कशी काय निघून गेली ती बाई? काय माहिती. अरे काहीच बोलल्या नाही त्या. आणि आल्यापासून ना खूपच वियर्ड बिहेव करत होत्या. मला तरी त्या नॉर्मल वाटत नव्हत्या. हो ना, मी पाहिलं ना, तिचे हात पण थरथरत होते बघ. हो ना, तिचं डोकंच थरावर दिसत नव्हतं. स्वतःच्या मुस्कटीत काय मारून घेत होती. आणि काय भुताटकी बिताटकी मागे लागली होती का काय काय माहिती. स्वतःच्या मुस्कटीत मारत होती. हो. मला काय वाटतं माहितीये ना, तिला मानसिक आजार असेल. तिच्या वागण्यावरनं तसं वाटत होतं बघ. मानसिक आजार? अयो, मग तिचं काही खरं नाही बघा. अवघड दिसतंय बिचारी. हो, पण मला एक कळत नाहीये, अशा लोकांना कामावर का ठेवतात? तिला आहे ना खरं म्हणजे ट्रीटमेंटची गरज आहे बघ. खरं आहे आप्पा तुमचं. आता तिच्यामुळे माझी डीएनए टेस्ट करायची राहिली ना. मी नाही काम करते, मी दुसऱ्या कुठल्या तरी लॅबमध्ये कॉन्टॅक्ट करून बघते. हा ठीक आहे, तू बघ कॉन्टॅक्ट करून. नंदे चल जाऊयात आपण. अम्माप्पा येतो. चल येतो. बाय बाय. मी आलेच. हा शेठ, मी होतो पुढे, तू ये मागून. हा चल येतो. शिवा, काय झालं? कसला एवढा विचार करतोयस? शक्ती, ती बाई सॅम्पल घ्यायला आली होती तेव्हा कोरोना भाऊ पण इथे आले होते का? नाही. का रे, काय झालं? मग त्यांना कसं कळालं की ती बाई पळून गेली ते? काय? जाऊ दे, सोड. हे सगळ्यांना समजण्याच्या पलीकडेच आहे. आपण जरा जास्तच विचार करतो. अरे नको एवढा विचार करूस. हे बघ, डीएनए टेस्ट झाली ना की सगळं ठीक होईल. आता फक्त डीएनए टेस्ट होणं गरजेचं आहे. भद्रा, अगं मला मान्य आहे आपला पहिला प्लॅन फसला, पण माझा दुसरा प्लॅन अजिबात फसणार नाही. उद्या रिपोर्ट्स आले की सगळं आपल्या मनासारखं होणार. रिपोर्ट सोबत शक्ती सुद्धा घरात येणार आणि तिचा सगळा खेळ संपणार. बॉस बॉस बॉस, मला पण माझी डीएनए टेस्ट करायची आहे. काय? हो, कशाला? कारण मला माझ्या परमपूज्य पितांवरती डाऊट आहे. मी एवढ्या इकडे शहरात येऊन मरमर करतोय, समाजासाठी झटतोय, पण त्यांना त्याचं काहीच पडलेलं नाही. ते तिकडे गावात राहून दारू ढोसात बसलेत. बॉस एक सांगू का, मला आहे ना भविष्यात पंतप्रधान व्हायचंय. पण माझ्या बापाने मला कधी स्वप्न दाखवली नाहीत आणि बघू पण दिली नाहीत. मला काय वाटतं, माझ्या आहे ना घराण्याच्या कुंडलीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मला डीएनए चेक करायचंय. एकदा का डीएनए चेक केला ना कि मला कळेल मेरे बाप का बाप कौन है और ये कोरोना किस बाप का बेटा है. अरे माठ, तुला तुझ्या बापाची डीएनए टेस्ट करायची आहे? हा करणार. अरे बापरे, नाही, पण डीएनए टेस्ट काय असते हे त्यांना माहीतच नाहीये.
पण जर त्यांना कळलं DNA टेस्ट काय आहे तर त्या ना मला गावातून बाहेर अशी वरात काढतील माझी बॉस. आणि त्यात मी त्यांचा सावत्र मुलगा आहे. काय सावत्र मुलगा? अरे मंदबुद्धी, मग तुमचे DNA मॅच कसे काय होतील? जरा तरी अक्कल लाव ना. हा, आणि हा होणार आहे देशाचा पंतप्रधान. हा बरोबर. म्हणजे माझे गुण पण मॅच होणार नाहीत आणि DNA टेस्ट पण मॅच होणार नाहीत, बरोबर ना? अरे बापरे प्रिन्स, गडबड झाली. खूप 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 मोठी गडबड झाली. काय? आता कसं आता शक्तीला सगळं कळणार? काय? हो काय 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 तुमचे DNA मॅच कसे काय होतील? कारण तुम्ही तिचे सख्खे काकाच नाही आहात तर. अरे बापरे, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. आता काय होणार? बॉस, तुमचे रिपोर्ट पण तयार झालेत आणि ते निगेटिव्ह येतील आणि त्या शक्तीला कळणार की तुम्ही तिचे सख्खे काका नाही आहेत आणि तिनं आधीच ठरवलं की तुम्ही तोते आहात म्हणून. आणि ते रिपोर्ट्स मॅच नाही झाले तर ती तुम्हाला खोटे ठरवणार आणि बॉस तुम्ही खोटे ठरणार. संपलं, सगळं संपलं. तिला आता सगळं कळणार आणि ही सगळी इस्टेट तिच्या घशात जाणार. काहीही संपणार नाही. शांत राहा तुम्ही. मला एक सांगा, मी शक्तीचा सावत्र काका आहे हे कोणाला माहिती आहे? आपल्या तिघांना. शक्तीला माहिती आहे. आणि प्लीज हा सावत्र शब्द तिच्यासमोरच नाही कोणासमोरही काढायचा नाही. अहो आपण नाही बोलणार कुणी, पण ते रिपोर्ट तर बोलतील ना. त्याची सगळी व्यवस्था मी आधीपासूनच केली आहे. म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? अरे मी पण त्याचीच वाट बघते. एकदा का रिपोर्ट्स आले ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण शिवा, मला ना खूप टेन्शन आलंय रे. शक्ती, हे बघ, नको टेन्शन घेऊस. काय करायचं टेन्शन घ्यायची? अरे काळजी तर वाटणारच ना. उद्या प्रिन्स सर आणि माझे रिपोर्ट्स मॅच नाही झाले तर सगळ्या गोष्टी मेसअप होतील. आपल्याला जी लढाई लढायची ती कशी लढणार आपण? आपल्याला पडलेली कोडी कशी सोडवणार? हे बघ, मला ना सगळं असं अंधुक अंधुक वाटायला लागलंय. काय होईल, कसं होईल, काहीच कळत नाहीये. आणि शिवा, उद्या जर रिपोर्ट्स मॅच नाही झाले तर मग प्रिन्स सर म्हणाले तसं ते मला या शहरातनं बाहेर काढून टाकतील. शक्ती ऐक, तू जरा थंड घे. हे बघ, आपण बोललो ना, तुला टेन्शन नको घेऊ. हा, आणि उद्या जो काय रिपोर्ट यायचा तो येऊ दे. DNA मॅच होतील न होतील तू नको टेन्शन घेऊ. आपण जे असेल ना ते सगळं ऍक्सेप्ट करू. आणि एक गोष्ट लक्षात ठेवू शकते, आपण कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक लढाईमध्ये आपण तुझ्या कायम पाठीशी आहे. शिवा, अरे माहितीये मला ते, पण तरी मला. बस शक्ती, बघ, जेवढा जास्त विचार करणार ना तेवढा जास्त त्रास होणार. तो आता निवांत झोप बघू. हा, उद्या भेटू आपण. झोप. ओके, गुड नाईट. गुड नाईट. प्रिन्स, तुम्ही सगळं कधी केलं? आम्हाला काही बोललातच नाहीत. प्रिन्स निखारगे नाव आहे माझं. हे असले घोटाळे माझ्या डाव्या हाताचं मळ आहे. मळ हे बाकी खरं आहे. आता पुढे आपल्याला हवं तसंच होणार सगळं. ती शक्ती आपल्या घरात येणार आणि मग लावा ताकद. काय रे नाना, काय झालं? असं का बघतोय? अरे शिवा, अरे काय झालं रलिया? काही आपली जिंदगी फार बदलून गेली. आपली जिंदगी अशी नव्हती र. अरे आपण तिखट मीठ खाऊन सुद्धा सुखी समाधानानं जगत होतो. अरे तू पीठ माळायचा आणि मी चपात्या लाटायचो. मी झाडू मारायचो आणि तुला आधी पुसायचं. मी 90 मारायचो तर तू मला अडवायचा. ए शिवा, गैरसमज करून घेऊ नकोसा.
का कुणास ठाऊ, जेव्हापासनं शक्ती तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासनं तुझं आयुष्यच बदलून गेलं. नाना अरे काय बोलतोय तू? शक्ती आपल्या लाईफमध्ये आल्यापासून म्हणजे? हे बघ, गैरसमज करून घेऊ नको. मला असं म्हणायचं होतं, शक्ती तुझ्या आयुष्यात आली याचा आनंद आहे मला, पण लेका तिच्या येण्यानं तू माझ्यापासून असा दूर चाललायस. अरे आपलं अंतर पडायला लागलं र पोरा. नाना अरे ये बस इथे बस बस, शांत बस. थांब. कुठे ठेवलीस? काय करतोय? थांब जरा. हा, तुझ्या सगळी ठिकाणं मला माहिती. थांब इथे, इथेच बस. हा? हे शिवा, दारू न ग. अरे लय मी याच्या आहारी गेलोय. हे बघ, दारू न ग. आता असं वाटतं ना दारू सोडून द्यावी. आपण तुला बोललो का दारू सोड? बोललो नाही ना? गप बस ना. अरे पण नाना गप बस बोललो ना आपण. हा, गप बस. नाना आपल्याला सांग, आपण शंभू महादेवचा भक्त कसा झालो? तुझ्यामुळे ना. आपल्या जन्माच्या आधीपासून तू शंभू महादेवाचा भक्त. तुझी भक्ती आपल्यात उतरली. हा, आतापर्यंत इतकी संकट आली आपल्यावर, पण प्रत्येक संकटावर आपण मात केली. कोणामुळे? माझ्या शंभू महादेवामुळे ना. तू आणि आईने आपल्याला जन्माला घातलं, या जगात आणलं. नाना तुला सांगतो, या जगात आल्यापासून ना फक्त एकच स्वप्न बघितलं आपण. लय मोठा श्रीमंत माणूस बनत, एकदम प्रिन्स सारखा. सगळी सुख नानाच्या पायाशी आणून टाकायची. फुल आयुष्य आरामाची जिंदगी आपल्याला नानाला द्यायची. पण मग नंतर लक्षात आलं, नाना फक्त एवढ्यासाठी आपला जन्म नाही झालाय. लय मोठी लढाई लढायची नाना. त्यासाठी शंभू महादेवाने आपल्याला धर्तीवर पाठवलंय. आणि या लढाईमध्ये नाना तुझा पण वाटा आहे बरं का. अरे तू आपल्याला जन्माला घातलं, पोटाला चिमटा काढून तू आपल्याला लहानाचा मोठा केला. मग या अशा आपल्या काळजाच्या तुकड्याला, आपल्या नानाला हा शिवा विसरेल असं वाटतं तुला? अरे हाट, जगातली किती पण मोठी सुख येऊ देत आपल्या पायाशी, पण हा शिवा आपल्या नानापासून कधीच दूर नाही जाणार. समजला? अरे नाना ऊन सावलीसारखं नातं आहे आपलं. आपण एकमेकांशिवाय अपूर्ण अपूर्ण. आलं का लक्षात? घे. तू म्हणतोय तस. अरे हळू 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 ठसका लागेल हे नाना. अरे काय तू पण सूट दिलं तर सुटलाच. हे शिवा, अरे काय बोललास तू? 100 नंबरी बोललास. ते काय का सर? हे बघ पोरा, तू माझ्यापासून दूर गेलेला मला नाही आवडणार. हे बघ, अरे तुझ्यासाठी मी राब राब लाभलो, रात्रीचा दिवस केला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तुला. अरे याच हाताचा पाळणा केला आणि तुला जोजावलं. पण म्या कधीच माझ्या प्रेमात अंतर येऊ दिलं नाही तुझ्या बाबतीत. नाना माहितीये ना आपल्याला. हे बघ, तुझ्या नानाचं लय मोठं सपान नाहीये. या बेवड्या बापाचं एकच सपान आहे, तुझा संसार झालेला बघायचा आहे रे मला. हे बघ, तुझं 2चं 4 हात, 4चं 6 झालं ना, हा नाना वर जायला मोकळा बघ. येड्या, हा काय बडबडतोय? वर जायला मोकळा म्हणे? एवढ्यात वर नाही जाणार तू. अरे अजून म्हातारा नाही झाला नाना, समजला का तू? नातवंड काय पतवंड पण बघायचे तुला. वर जायला मोकळा म्हणे. उगाच इमोशनल होऊन आपल्याला इमोशनल नको करू तू. ए नाना,
आपल्याला तो हवा आहे. आपल्या प्रत्येक सुखादुःखामध्ये तो हवा आहे, समजला का? शंभू महादेवा, आपलं एकच मागणं आहे तुझ्याकडे. आपलं आयुष्य ना आपल्या नानाला भेटू दे बस. तो आपण पुढील असं बोलला तर शंभू महादेवा याचं ऐकू नको. माझं आहे. अरे येड्या बाबळीच्या, माझं उरलेलं अख्खं आयुष्य तुला मिळू दे. तू जग. शंभू महादेवा ह्याची सगळी स्वप्न पूर्ण कर. त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर. आणि ह्याला ना जगातला सगळ्यात मोठा माणूस बनव. श्रीमंत माणूस बनव. शिवा, अरे तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. अरे आपण आहे तुझ्या सोबत कायम असणार आहे. ए गप ना, किती रडणार आहे हा? अम्मा, कसला एवढा विचार करतेस? देवी आदिशक्तीकडे काय मागू? तुझा DNA रिपोर्ट मॅच होऊ दे सांगू की नको होऊ दे सांगू, तेच कळत नाही. अम्मा, मी सांगू तू काय माग देवी आदिशक्तीकडे? देवीला म्हणावं होईल ते होईल, पण तू कायम माझ्या शक्तीच्या पाठीशी उभी राहा. तिला तिच्या लढाईत मदत कर. शक्ती, आपलं आयुष्य कधीपासून लढाई झालं? अम्मा, अगं प्रत्येकाचं आयुष्य ही लढाईच तर असते. आयुष्यात संघर्षच नसेल तर मग ते आयुष्य कसलं? अगदी बरोबर बोललीस शक्ती. विजयालक्ष्मी, अहो पण शिवा, 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 रिपोर्ट्स आले? काय आले रिपोर्ट्स? शिवा काय झालं? रिपोर्ट मॅच झाले की नाही